आज पुन्हा माझं ब्लड घेण्यासाठी आलेले आहे. आज आहे संडे. तर आज ब्लड कशासाठी घेत आहे, तर ज्या दिवशी माझं ऑपरेशन झालं थर्सडेला 8.9 हिमोग्लोबिन होतं, तर मला एक रक्ताची पिशवी चढवली आपण म्हणतो ना, तर ब्लड दिलं होतं. तर मग आता काय किती आहे काय वगैरे ते चेक करायचं आहे. डिटेल मला माहीत नाही कशासाठी नेलं. इथे तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी स्वेलिंग आहेच अजून. आणि ही माझी बहीण सुषमा नाव आहे खरं तिचं, पण आम्ही तिला सीमा म्हणतो, आरोहीची मम्मी. ती बिचारी आता प्रोफेसर असल्यामुळे तिला संडेला सुट्टी असते आणि संडे आहे म्हणून मग ती आली आहे, डब्बा घेऊन आली माझ्यासाठी घरून जेवण बनवून. तिला मी म्हटलं की डब्बा कशाला आणत बसली, शारदा होती ना इथे बनवायला. पण मग तरी ती मेथीची छान शेंगदाणे घालून कोरडी भाजी, टमाट्याची चटणी, पोळ्या असं जेवण बनवून घेऊन आली. आणि आता माझं बेड असं अप साईड करून मला जेवायला बसवण्यात आलेलं आहे. ती म्हणे मी प्लेट धरते. तिला मी सांगते की अगे मी धरू शकते. नाही 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 मी धरते म्हणे. आणि आमच्या चालल्या इथे गप्पा. प्रशांतजी पण बसलेले. आज प्रशांतजी सकाळी गेले आणि दुपारी परत आले. तर ते दुपारी येणारच होते, तर आई आणि सुषमा प्रशांतजींबरोबरच आले. तर इथं माझं एकीकडे जेवणही चालू आहे, एकीकडे गप्पाही चालू आहे. बरं काळजी घे, जेवढ्या वेळेत तुला हे असं उशीवर वळायला सांगितलं ना तेवढाच वेळ बरं का. तू गप्पा कोणी आलं भेटायला की गप्पा करण्याच्या नादात मला वाटतं का तू विसरून जाते का डॉक्टरने तुला किती वेळ उशीवर वळून थांबायला सांगितलेलं आहे. नाही, मला असं उठून बसायला प्रॉब्लेम आहे, लोळायला नाही. अगं नाही ना, पण ते चुकीचे आहे ते. आता बघ तू ऑपरेट केलेला जो पोर्शन आहे तो कसा आहे. ऑपरेट म्हणजे त्याला काय आपण स्क्रू थोडी टाकले, त्याला फक्त जे पॅच लावलाय ना तो हलायला पाहिजे. तो पॅच आता तू ह्या पोझिशन मध्ये हलत नसेल नक्की. नाही, मी काय करते, आज जोपर्यंत कोणाशी बोलते तोपर्यंतच अशी थांबते. आता लगेच मी सरळ होऊन जाईल, मनी वाकडे होत. अरे उठता नाही ना गं, कोपरे टेकून हां, त्यांनी सांगितलं हे कोपरे टेकवा आणि द्यायचा. हे गुडघे एकमेकांवर असले पाहिजे म्हणे. हो हो हो, असं उठताना. उशीवर वळायचं, कोपरे टेकवायचे आणि हळूहळू हळूहळू सरळ व्हायचं. पाय खाली सोडायचे म्हणे आणि पूर्ण भार तुमचा ह्या एल्बो आणि हा असा पकडून याच्यावर आला पाहिजे, कमरेवर येणार नाही भार. हां, डॉक्टरांनी मला करून दाखवलं ना, हो हो. मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणेच करते. बरं आता वॉकिंग कधी करणार. आता करते ना, ते तिचं पुसून झालं ती परत ओरडे. मग घे काळजी. हो हो, बाय मम्मा. नाही नाही ते नाही. अरे हा, तुम्हाला महामार्ग बसवायला येत आहे, बरोबर. थांबा, यांना व्यवस्थित गाडीमध्ये बसून द्या बरं का. हां हां, जा मग व्यवस्थित. आता तू घरी जाऊन डिनर बनवशील का ग शिवाबाई. हां का, काय रोज. बरं ठीक आहे, जपून जा, ओलं बिलं असेल तर. हां बरं, हो हो, ये ये. बाय मम्मा, मी घरी आल्यावर ये मग. हे जे मला सिरप दिलेलं आहे त्याच्याने खोकला नाही कमी होणार का. खूप खोकला येत होता मला काल, झोपच नाही आली त्याच्यामुळे. तू अजून कुठे जॉब करते मला कळलं नाही. मी सकाळी विचारत होते ह्या सारिका प्रियंका आल्या नाही का. प्रियंका जॉब करते दुसरीकडे. हो का, प्रियंका आज येणारच नाही का मग. काय माहिती, मला म्हटली बाय तू ये लवकर. मी येते 7 ते 10 ड्युटी करते. आता काय तिचा काय पत्ता नाही. मग माझं तिथं मरण होतं. तू कितीला आलेली. 2ला. मग 2 ते 8 तास ड्युटी म्हटली तरी 10 पर्यंत पाहिजे ना तू. अरे बाप, डायरेक्ट 10. 6 घंटे ड्युटी राहते आमची. 6 तास. मग 8 पर्यंत पाहिजे का. हा ना, एकदम चिप्पू चिप्पू जुडा बनवून ठेवते. हो का, अरे वा, बसवते तुम्हाला का बरं. अच्छा, खूप लांब केस आहे तिचे. काल त्या दिवशीच पाहिले. बस. काय लावते कापेलच नसतील कधी. नाही का, मी लहान होते तेव्हा कापायचे. माझ्या मम्मीचे पण मोठे केस आहे ना. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आज संडे. 2-3 दिवसापूर्वीपासून मला हा फ्रॉक घालण्यात आला आहे लॉंग. आणि त्याच्यानंतर ना मला फ्रॉक माझा बदलत आहे ना माझं काही करत आहे. मी सांगते
प्रशांतजी आणि शारदा कधी पॅन्टच घेऊन येतात, कधी टॉपच घेऊन येतात, कधी चड्डीच घेऊन येतात, कधी शर्टच घेऊन येतात. पूर्ण ड्रेस काय आणायला तयार नाही. काय म्हणजे आता काय नाईलाज होऊन गेला आहे माझा. परस्वाधीन होऊन गेलं. त्याच्यामुळे नाईलाज आहे माझा. याच ड्रेसमध्ये मी तुम्हाला दिसते. पण मी चालते आता थोडं थोडं. आता अजून माझे अँटीबायोटिक सलाईन चालू आहे. आता ती सारिका आहे, ती मला वाफ देणार आहे. निम्युलायझेशन मला चेस्टमध्ये कफ झाला आहे. त्याच्यामुळे आई आणि बहीण आल्या होत्या, तुम्ही तर बघितलं. दिवसभर थांबल्या त्या. आईला बिचारीला खूप थंडी वाजते. मी सांगत होते की एकदम रात्री जा, झोपायच्या वेळेत जा आता. कारण शारदाने पण जेवण बनवलं आणि सुषमा पण डब्बा घेऊन आली. पण ती बोलली की नाही, आईला खूप थंडी वाजते. त्यांना सिन्नरला जायचं होतं. आम्ही खूप आग्रह केला पण त्यांनी काय ऐकलं नाही. तर मग आता प्रशांतजी त्या दोघींना बसवायला गेले गाडीमध्ये आणि त्यांना म्हटलं तुम्ही पण तसेच घरी चालले जा. पण प्रशांतजींचा आपला एक नियम आहे, ही जे सांगते ना त्याच्या विरुद्ध करायचं, ही जे नाही करायचं म्हणते ना ते करायचं. मग मी त्यांना सांगितलं ना घरी जा. आता ते घरी नाही जाणार, आता परत इथं येतील आणि माझं डोकं खातील. तर असं काय आहे. आता मी वाफ बीप देऊन घेते. मग बघू आपण प्रशांतजी घरी जाता का इथं येता. लावायचं आहे का बाई हिला? घरी जर गेले ना त्यांना थोडेसे साबुदाणे आहे घरात. मग 2 किलो आणले पण कुठे ठेवले तेच माझ्या लक्षात नाही. थोडे टाकले असते भिजत ना, मग उद्या सकाळी थोडी खिचडी करून आणली असते दोघींना आपल्या. हा करायचं काही चालू असताना. आवाज पण करायचा का? हा बोलायचं ना, आतमध्ये घ्यायचं. आता रात्रीचे 10 वाजता माझी बहीण माझी हेअरस्टाईल करते. हेअरस्टाईल नाही करते, माझं डोक्यात असं पूर्ण गुंता झालाय पूर्ण. गाईच एकदम त्या हॉस्पिटलच्या झाले. पोरी पण हसताय. 4 दिवस झाले गाईच डोक्यामध्ये केसांच्या गठुळ्या नाही खूप साऱ्या. आणि वाजले बघा किती, हिला सांगते उठून बस पण मॅडमला काही उठता येत नाही. आता मला उठून बसायला सांगते केस विंचरायला. आणि केसांमध्ये तर खूप हे झालंय. आता मी खाली मान करते बेडच्या बाहेर, मग तो विंचर. मैत्रिणींनो, तुम्ही पण मान्य कराल, म्हणजे माझ्या ह्या जीवनाचा अनुभव आहे. आता माझ्या लग्नाला 27 वर्ष झाले आणि माझ्याच असं नाही म्हणेल मी, प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला हाच अनुभव राहत असेल की अशा वेळेस माहेरचेच लोक कामं येतात, आई बहिणी नाही का. आणि नशीबवान असतं जे लोक ज्यांना सासरचे कामं येतात. पण सुदैव म्हणा, जेव्हाही मला गरज पडली माझ्या आई बहिणी माझ्या कामं आल्या आहे. पण मी हिचं राहण्याचं क्रेडिट हिच्यापेक्षा जास्त मी माझ्या मेहुण्यांनाच देईल. कारण की एकत्र कुटुंबातली बाई, 20 माणसाचं कुटुंब आहे त्यांचं. फेमस व्यक्तिमत्व आहे माझे मेहुणे, शेखर गोळे सर. आणि मला एवढं छान वाटलं. मग त्यांचा फोन आला होता. हिच्या फोनवर ही हिने केला होता का त्यांनी केला होता माहीत नाही मला. पण मला म्हणता, जोपर्यंत तुम्हाला चांगलं पूर्ण बरं वाटत नाही, तुम्हाला थोडं चालता बिलता येत नाही, तोपर्यंत काहीला पाठवायची घाई करू नका म्हणे. आणि ही मला काय सांगत होती, मला सोमवारी जायचं आहे, मला सोमवारी. आता सोमवार उद्या, अजून तर काय मला चालता येत नाही. मला एवढं छान वाटलं. मी लगेच माझ्या आईला सांगितलं. म्हणते असं असतं ना, एखादं माणूस असतं बघा, कोणाच्याही दुःखावर उगळून लावण्यासारखा माणूस आहे. म्हणजे असं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, एखाद्या वेळेस एखाद्या सुखाच्या कार्यक्रमाला नाही जाऊ पण दुःखादारी जावा. आता मी दुःखी सुखी बाई आणि ते बिचारे घेऊन आले. 2 तास बसले मिस्टरांबरोबर इथं. एवढा मोठा माणूस पण त्यांनी इथं हॉस्पिटलमध्ये प्रशांतजींबरोबर जेवण केलं. आणि आता मला असं म्हटले, मला एवढं छान वाटलं. तिला म्हटलं का गे नाटकं करते काय? बघ म्हटलं, मग मेवणं कसं बोलले मला की तू मला चालता येईल तेव्हा पाठवा. नाही ग आधी ते म्हटलं ते, पण आता हां बोलले जेव्हा तुम्हाला चालता येईल ना तेव्हा. उठून बसायचा प्रयत्न करते मी, मलाच आवडत नाही असं अंथरूण धरवायला. पण ना बसल्यावर कमरेला खूप रग लागते
आणि डॉक्टरांनी मला तेल लावा आपण उद्या घेऊन येताना मला आठवण दे. अगं नको ना तेल, बेड सगळं तेलकट होईल. नाही मी कपडा घेऊन येते ना एखादा घरी नाही असेल ना. मला लावायचं. हा नाही जाऊ दे, परवा घरीच जायचं ना, केस वॉश करून देईल मी. तुला खुर्चीवर बसून गॅलरीत पण केस वॉश करता येईल आपल्याला पाणी घेऊन. आपण करू शकतो ना शॉवरने, खुर्चीवर असं उलटं बसून. काही नाही तर काही आयडिया करून आपण करूच. आता मी कधी वॉश केले? गुरुवारी मार्गशीर्षचा गुरुवार होता मागचा ना. मग असे काही निर्जीव नाही. नाही चांगले ते काय लागतं ना हाताला, चांगले लागतात. वेणी घाल बरं का. हो येस मॅडम. किती लांब सडक वेणी येते ते पण दाखवू आपण. आणि तिला सारखी त्यांच्या घरच्या चिल्ल्या पिल्ल्यांची आठवण येत राहते. तिला काही काही मधून आठवलं का लगेच मला सांगते, आमचा राजवीर, आमचा सारंग असा, आमचा राजवीर असा. तिची छोटी छोटी पुतणी आहे, खूप क्यूट आहे, मस्त. मला तर राजवीर खूप आवडतो. काय खूप प्रेमळ पोरगं आहे ते. ते दोघं लहान आहे ते पण छान आहे, मस्त. सगळे छान आहे. आता तुमचं सगळं घरदारच छान आहे बाई. तुमच्या घरात असं म्हणजे असं नाव ठेवायला कोणीच नाही. तुम्ही 4 घरच्या 4 आल्या. मामान ते सगळे छान बाई. अरुण दाजी तर काय भारी दिसता. खूप केस गळायले असतील शारदा. खूप इतके बापरे खूपच. बबला अक्का आधीच छान विंचर अजून आणि वेणी घालं. बबला अक्काचा फोन आला. कालच तुमचं हे पाहिला, फॉलो केलं आहे ते. सबस्क्राईब केलं का? कालच फॉलो केलं आहे ते. गाईज, ह्या आहेत डॉक्टर राणी यादव. से हाय राणीजी. हाय. हां, त्या माझं BP घ्यायला आलं आहे रात्रीचं 10:30 वाजता. आणि नाईट शिफ्टला असतात त्या माझ्यासाठी. ते बघा कसा फोटो काढता BPचा सरांना पाठवायला. आणि त्या आपल्या शारदा मॅडम झोपण्याच्या तयारीत. बाई रिंगटोन लईच भारी आहे. आपली हॉस्पिटलची सारिका. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज आहे सोमवार, माझा उपवास आहे. आणि बघा सोमवार कधी सोडायचा नसतो. परंतु हे प्रशांतजी सकाळी त्यांना लवकर सिन्नरला जायचं होतं. 7-7:30लाच आले बरं का. चहा घेऊन आले. आता मी त्यांना सांगितलं की माझ्या चहामध्ये साय वगैरे नका टाकू, आणि थंडी आहे ना तर चहा प्यावासा वाटतो. चहा घेऊन आले आणि मला सकाळी चहा टोस्ट खायला सांगत होते. आईने काल टोस्ट आणले बेकरीमधून 1 किलो. तर त्यांच्या घराच्या जवळ बेकरी आहे ना. आईला माहिती आहे हिला टोस्ट, खारी असे पदार्थ खूप आवडतात. तर फ्रेश खारी घ्यायला गेले होते पण तयार नव्हती, मग टोस्ट आणले. मला सांगत होते की चहा टोस्ट खा. मी म्हटलं माझा सोमवार आहे आणि असं उपवास मोडत नसता. तर नाही म्हणे, पेशंटला सगळं माप असतं. गुरुवारी माझी सर्जरी झाली, ऑपरेशन झालं. त्या दिवशी आपला मार्गशीर्षचा गुरुवार होता. पण नेमकं बुधवारी रात्रीच मला पिरियड आला होता. आणि असंही ऑपरेशन होणार होतं तर मी पूजा तर करू शकले नव्हते बुवा असं. आणि 4 गुरुवारमधला आपला 1 गुरुवार जातोच. पण त्या दिवशी तर मी काही खाल्लंच नाही, तर तो माझा उपवास घडला. पण ते काय ऐकेच ना. तर ते बोलले माझ्यासमोर, तू खाल्लं का मला टेन्शन नाही राहणार. मी सिन्नरला चाललो आहे, मला डायरेक्ट रात्र होईल. म्हटलं माझी बहीण आणणार आहे ना माझ्यासाठी डब्बा बनवून. मग ती पण म्हणे शारदा जाऊ दे घे खाऊन, ते एवढा आग्रह करतात. मग ते ऐकेच ना. मग शेवटी खाऊन घेतले. आणि प्रशांतजी गेले. आता मला प्रशांतजींच्या हातानेच मी स्पंजिंग करू शकते. इथे नर्स वगैरे आहे पण मला नाही कम्फर्टेबल वाटत. पण मी आता चालू शकते. हळूहळू बाथरूममध्ये गेले, फक्त चेहरा धुतला, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावलं. आज जरा मला सूज कमी वाटते आहे ना, खूप अशी फुलल्यासारखी वाटत होते. आणि हातपाय काही नाही, स्वच्छचे. म्हटलं आता आपण बेडवर घरचंच बेडशीट रोज बदलते मी, घरून रोज आणायला लावते आणि बदलते. मग नुसते कपडे बदलून घेतले आणि म्हटलं बसू जरा, नाही का. काल डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर साहेब डिस्चार्ज कधी देणार. ते म्हणे मम्मी काय घाई आहे, आपलं घरचंच हॉस्पिटल आहे. म्हटलं हो घरचंच आहे, पण तरी. मग ते बोलले की तुम्ही कॉन्फिडंट झाल्या का, चांगल्या चालल्या का, मग तुम्हाला उद्या परवा डिस्चार्ज देऊन देऊ. मग आज जरा मी चालायची प्रॅक्टिस करते, म्हणजे डॉक्टरांना मला आल्यावर सांगता येईल की हो मी कॉन्फिडंट आहे, बघा मी चालू शकते. आज किंवा उद्या मग डिस्चार्ज देतील मला. बरं होईल नाही का, घरात आपण इथे, मग बाकीच्या माणसांची पण ओढाताण होते. तर शारदा घरी गेलेली आहे, मी बसले अशी मस्तपैकी. ते काल माझी वेणी घातली होती, केस फारच पातळ होऊन गेले. तुम्ही हसायला येईल. हे बघा सोनाली, हे बघा वेणी बघा. 2-4 वर्षापूर्वी आई माझ्याकडे यायची ना
आईसमोर आपण केस विंचरावे ना, आई म्हणायची बाई गं माझ्या एजमध्ये येईपर्यंत तुझे केस माझ्यासारखे होऊन जाईल. मी आता आईला म्हणते तूच नाट लावली माझे, तेव्हा चांगले होते म्हणजे एवढे काही पातळ नव्हते. आईच्या एजमध्ये, आत्ता आईच्या एजमध्ये तसे केस माझे आत्ताच झाले, इतके पातळ झाले. तर खूप सगळ्या मैत्रिणी, मला मी शब्दात सांगू शकत नाही. मी सगळ्यांचे कमेंट लाईक करते बघा, पडल्या पडल्या वाचते, सगळ्यांचे कमेंट वाचते आणि खूप छान. कोणीच निगेटिव्ह कमेंट नाही केला. फक्त ते एक ताई करीनाबद्दल बोलल्या, बाकी काही कोणी निगेटिव्ह कमेंट नाही केला. मी एवढे शॉर्ट अपलोड केले, सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थनाच केली. मला इतकं भारी वाटतं काय सांगू तुम्हाला, नाही का. तर एवढी मोठी माझी फॅमिली आहे बुवा, माझं चांगला विचार करणारी, माझ्यासाठी प्रार्थना करणारी. आणि तुमच्याच प्रार्थनेचं हे की मी इतकी लवकर रिकवर झाले. तर बसले आता जरा वेळ बसून म्हटलं खुर्चीवर, आणि मग लोळू, सारखं काय पडून राहायचं, थोडे 2-4 चक्रा मारू नंतर पडू. तर बसली आता मस्तपैकी अशी खुर्चीवर इथे.